नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, आज आपण पेपर ॲनालिसिस करणार आहोत. नवीन पॅटर्ननुसार तुमच्या 18/12/2024 पासून पेपर जे आहेत ते स्टार्ट झालेले आहेत. सो त्या पेपरामध्ये तुमचे नवीन पॅटर्न जे ॲड झालेले आहे त्याच्यामधून तुमचे मार्क्स सिस्टीम कशा प्रकारे आहे, पासिंग मार्क्स किती आहेत हे आपण पाहणार आहोत, सर्वात महत्त्वाची गोष्ट. आणि सोबतच तुमच्या चॅप्टर वाईज वेटेज किती आहे. जसं पहिले चॅप्टरमध्ये यायचं की पहिला क्वेश्चनवर पहिला चॅप्टर, दुसरा क्वेश्चनवर दुसरा चॅप्टर, तसं काहीतरी आहे का, या सर्व गोष्टींवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता तुमच्यासमोर या ठिकाणी DY2 युनिव्हर्सिटीचा लेटेस्ट पेपर जो नुकताच काल झालेला आहे, त्या पेपराच्या तुमच्यासमोर या ठिकाणी पेपर जो आहे तो PDF स्वरूपात तुम्हाला बघायला भेटत असेल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सप्लिमेंटरी एक्झामिनेशन तुमची स्टार्ट झालेली आहे 18/12/2024 पासून. आणि हा मॅथमॅटिक्स 2चा पेपर आहे, M2 आपण त्याला म्हणतो. आणि मॅक्झिमम मार्क्स जे आहेत ते 60 आहेत. तर यामध्ये आता सर्वात महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्र मला कायम विचारत असतात की नवीन पॅटर्न चेंज झालेला आहे आणि नवीन पॅटर्ननुसार पासिंग मार्क्स किती आहे. तर बघा, नवीन पॅटर्नला मॅक्झिमम मार्क्स जे आहेत ते 60 आहेत. आणि 60पैकी तुम्हाला पासिंगला 20 मार्क्स जे आहेत, म्हणजे जी काही जुनी पासिंग होती, पासिंग तीच असणार आहे. या ठिकाणी फक्त ॲड ऑन एक क्वेश्चन त्यांनी ॲड केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला पासिंगसाठी इझी जावं. तुम्ही या ठिकाणी बघू शकता 60पैकी तुमची पासिंग 20 मार्काची असणार आहे. आता कोणी म्हणेल 24ची असेल किंवा काही असेल, तर काहीही संबंध नाही. तुमची जी पासिंग आहे 20 मार्क्सची तीच पासिंग तुमची असणार आहे. सोबतच या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत. आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट, हा क्वेश्चन पेपर पॅटर्न आपण ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. त्याचा व्हिडिओसुद्धा आपण बनवलेला आहे, त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय आहे की आपल्याला कोणत्या चॅप्टरमधून कोणता क्वेश्चन येतो, चॅप्टर वाईज वेटेज किती आहे हे आपल्याला नेमकं या व्हिडिओमध्ये पाहायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता पहिला सब्जेक्ट जो आहे कंपल्सरी क्वेश्चन आहेत पहिल्या क्वेश्चनमध्ये. आणि त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन आहेत, MCQ आपण त्याला म्हणू शकतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, या ठिकाणी तुमचे पहिले 3 MCQ जे आहेत ते फर्स्ट चॅप्टरवर येत असतात. आता या ठिकाणी जी लेवल असते तुमच्या पेपरची लेवल तुम्ही बघू शकतात. कोर्स आउटकम किंवा लेवल जे असते यावर तुम्हाला पेपरच्या चॅप्टरचे वेटेज डिसाईड करावे लागते. या ठिकाणी पहिला क्वेश्चन पहिला MCQ रिमेंबर टाईपचा आहे आणि पहिल्या चॅप्टरमधून आलेला आहे. पहिले 3 क्वेश्चन जे आहेत ते तुमचे फर्स्ट चॅप्टरमधून तुम्हाला या ठिकाणी MCQ बघायला भेटत आहेत. दुसरे 3 MCQ तुम्हाला सेकंड चॅप्टरमधून बघायला भेटत आहेत, दुसरे 3 MCQ. त्यानंतर मित्रांनो तिसरे 2 MCQ जे आहेत ते तुम्हाला तिसऱ्या चॅप्टरमधून बघायला भेटत आहेत. त्यासोबतच चौथे MCQ जो आहे 2 ते तुम्हाला चौथ्या चॅप्टरमधून बघायला भेटत आहेत. त्याचप्रमाणे 5वे 2 MCQ जे आहेत ते 5व्या चॅप्टरमध्ये बघायला भेटत आहे. मित्रांनो, तुम्ही याच्याकरता लक्षात ठेवा की MCQ जे आहेत ते तुम्हाला ऑल ओव्हर सिलेबसमधून येत आहेत. सर्व सिलेबसमधून तुम्हाला एक ना एक क्वेश्चन MCQचा बघायला भेटणार आहे. आणि मित्रांनो, थेरी पेपर लिहिण्याच्या मागे जे आहे तुमचा टाईम वेस्ट जाणार आहे. तुम्ही MCQ चांगले करा. 12पैकी तुम्हाला MCQमध्ये सहज 8 मार्क्स जे आहेत ते मिळतील. MCQ त्या लेवलचे सोपे आहेत. तुम्ही नक्कीच MCQ करून जा. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, अतिशय महत्त्वपूर्ण असा असणार आहे. आता मित्रांनो, हे तर झालं MCQच्या बाबतीत. आता पुढची आपण कोर्स आउटकम पाहणार आहोत की चॅप्टर वाईज वेटेज कशा प्रकारे असणार आहे. आता तुम्ही बघू शकता पुढचा जो दुसरा क्वेश्चन आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता सॉल्व द फॉलोविंग. हा कंपल्सरी क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. आणि यामध्ये तुम्हाला जी कोर्स आउटकम लेवल आहे, दुसऱ्या क्वेश्चनचे कोर्स आउटकम काय आहे, तर तुम्हाला दुसरा क्वेश्चन जो आहे तो पूर्णच्या पूर्ण पहिल्या चॅप्टरवर येणार आहे. आता पहिल्या क्वेश्चन पेपरमध्ये कसं होत होतं की जो क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे तो फर्स्ट चॅप्टरवर येईल. या ठिकाणी क्वेश्चन नंबर फर्स्टला सेकंड करून दिलेला आहे. बाकी काही या ठिकाणी चेंजेस करायला भेटत नाही आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता दुसरा क्वेश्चन दुसऱ्या चॅप्टरवर, चौथा क्वेश्चन जो आहे तो तिसऱ्या चॅप्टरवर आहे.
पाचव्या चॅप्टरवर आणि 4था क्वेश्चन 4थ्या चॅप्टरवर. अशा प्रकारे तुमची एक्झाम पेपरमध्ये काहीही चेंजेस झालेला नाही आहे. तुमची एक्झाम पेपर जसं आहे तसंच व्यवस्थित त्यांनी या ठिकाणी डिसाईड केलेले आहे. आता पासिंगसाठी काय करावं लागेल तर बघा मित्रांनो, पासिंग तुमची 20 मार्क्सची आहे. 20 पैकी तुम्ही MCQ जे आहेत, MCQमध्ये मिनिमम 6 मार्क्स तुम्ही कन्सिडर करायचे आहेत. 6 ते 8 मार्क्स तुम्ही नक्कीच घेऊ शकणार आहात. तर तुम्हाला या ठिकाणी नंतरच्या क्वेश्चनमध्ये जे आहे ते फक्त 12 ते 18 मार्क तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी घेणे गरजेचे आहे. तर बघा मित्रांनो, 12 ते 18 मार्क घेण्यासाठी तुम्ही पहिलं चॅप्टर जे आहे ते पहिलं चॅप्टर तुम्ही कंप्लीट करा. त्याच्यामधला एकही क्वेश्चन तुम्ही सोडायचा नाही आहे, जेणेकरून तुमचे पहिला जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चनसुद्धा सॉल्व्ह होईल. आता पहिल्या क्वेश्चनमधून समजा तुम्ही 12 मार्काचा क्वेश्चन लिहिलेला आहे आणि त्यापैकी जर तुम्हाला 8 मार्क पडले तर 8 आणि 8 16 मार्क होतील. आणि सोबतच दुसरा क्वेश्चन जे आहे तर दुसरा क्वेश्चनसुद्धा तुम्ही करू शकता. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये सुद्धा तुम्हाला दुसऱ्या चॅप्टरचे क्वेश्चन बघायला भेटतील आणि त्यामधून सुद्धा तुम्हाला 8 ते 10 मार्क भेटले तर तुम्ही आजच्या इझिली पासिंग जी आहे ती कवर करू शकतात. मित्रांनो, सर्व चॅप्टर्सची थिअरी तुम्ही एकदा वाचायची आहे, त्यामधून तुम्हाला न्यूमेरिकल 100% बघायला भेटतील. सोबतच आता M2चा क्वेश्चन पेपर हा होता, तर M2च्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला या ठिकाणी डॉक्टर BB सिंगच्या पुस्तकातून भरपूर सारे MCQ बघायला भेटलेले आहेत. जे मी विद्यार्थ्यांशी बोलणं माझे झालेलं आहे त्यानुसार तुम्हाला सांगत आहे की भरपूर विद्यार्थ्यांना जे क्वेश्चन आहेत ते BB सिंगच्या पुस्तकातून बघायला भेटलेले आहेत. सो तुम्ही ते पुस्तक जरूर वाचा. M3साठी किंवा M2साठी किंवा M1साठी खूप बेस्ट पुस्तक जे आहे डॉक्टर BB सिंग यांचे आहे, वॉल्यूम 2, वॉल्यूम 1, वॉल्यूम 3. सो अशा प्रकारे तुम्ही जे आहे कुठलेही 2 चॅप्टर परफेक्ट करायचे आहेत आणि प्लस सगळ्या चॅप्टरची थिअरी, ऑल चॅप्टरची काय करायची आहे तुम्हाला तर थिअरी करायची आहे. त्याच्यामधून तुम्हाला सर्व प्रकारचे MCQ बघायला भेटतील. सो आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल की पेपर पॅटर्न कोणता आहे, कोणत्या लेवलपर्यंत क्वेश्चन आलेले आहेत आणि अशाच प्रकारचा अभ्यास करून तुम्ही नक्कीच पेपरला जा. नक्कीच तुमचे मार्क्स जे आहेत ते पासिंग पूर्ण कवर होतील. सोबतच मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की आपली पासिंग मार्क्स जी आहे ते 20 असणार आहे. 20 मार्काचे पासिंग मार्क्स तुमचे असणार आहे. सो तुम्ही त्या पद्धतीने पेपर जो आहे तो लिहायचा आहे. आणि सेफ साईड स्कोअर म्हणजे काय तर तुम्ही 25 मार्काचा ॲक्युरेट पेपर जो आहे तो कंपल्सरी करायचा आहे, जेणेकरून तुमचे मार्क्स कटआउट जरी झाले तरी तुम्हाला ॲक्युरेट मार्क्स जे आहेत ते मिळतील. सो आय होप तुम्हाला सर्व प्रकारचा पॅटर्न जो आहे तो कळाला असेल. तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व व्हिडिओ कळाला असेल की कशाप्रकारे आपला पॅटर्न येत आहे, नवीन क्वेश्चन कशाप्रकारे येत आहेत. सप्लिमेंटरीचा देखील पॅटर्न चेंज झालेला आहे आणि हे जस्ट इंजिनिअरिंगसाठी झालेलं आहे हे सुद्धा मी सांगत आहे. भरपूर फार्मसीचे विद्यार्थी मला कमेंट करत होते, तर तुम्ही बघू शकतात की फार्मसीला जुना पॅटर्न आलेला आहे आणि इंजिनिअरिंगला फक्त त्यांनी या ठिकाणी पॅटर्न चेंज केलेला आहे. सो सर्व विद्यार्थ्यांना, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचे पासिंग मार्क्स जे आहेत ते इझी होतील. आणि आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेले बेल बटन दाबा, जेणेकरून आपल्या व्हिडिओचे पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. सोबतच जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात. अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओसाठी DYT युनिव्हर्सिटी रिलेटेड अपडेटसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा. तर भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.